guys, what's up? I hope you all are doing good. My name is Vishal and welcome to the new video. So व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आता कुठे आहोत ते. सो आता आपण आहोत माथेरानला. सो आता वाजलेत सकाळचे 11 आणि मी घरातून निघालेलो म्हणजे मुंबईवरून सकाळी 8 वाजता निघालेलो. म्हणजे बाईकने मला मुंबईवरून माथेरानला यायला तास गेलेत. ॲक्च्युली हळूहळू आलो आरामात. रोड पण चांगले होते, ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हतं आणि पहिली गोष्ट वेदर खूप चांगलं होतं. सो मस्त ट्रॅव्हल पण चांगलं झाली, पण मी ते व्हिडिओमध्ये शूट नाही केलं. आता मी आलो आहे माथेरानला, पोचतो आहे म्हणजे रस्त्यातच आहे. मी माझी गाडी पार्क केली आहे अमन लॉजला, जिथे पार्किंग एरिया आहे. म्हणजे जर तुम्हाला माथेरानला यायचं असेल आणि तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी घेऊन येत असाल किंवा बाईकने येत असाल तर तुम्हाला तुमची गाडी अमन लॉजलाच पार्क करावी लागते. कारण तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, कदाचित तुम्हाला माहीतसुद्धा असेल की माथेरान हे इको फ्रेंडली विलेज आहे. सो तिथे कुठल्याही प्रकारची व्हेकल किंवा कुठल्याही प्रकारची गाडी अलाउड नाही आहे. जर तुम्हाला अमन लॉजवरून माथेरानला जायचं आहे तर तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही घोडागाडीने येऊ शकता, दुसरं हातगाडीने येऊ शकता. हातगाडी म्हणजे सायकल रिक्षाच जी फक्त माणूस पुल करतो. तिसरं म्हणजे तुम्ही चालत येऊ शकता, जसं आता आम्ही निघालो आहे. आणि चौथं म्हणजे टॉय ट्रेन, तो पण एक बेस्ट ऑप्शन आहे. बट आम्ही जायच्या वेळी आम्ही जेव्हा निघालो अमन लॉजवरून माथेरानला यायला, तेव्हा जस्ट ट्रेन मिस झाली आमची, म्हणून आम्ही चालतच जायचं ठरवलं. रोड पण चांगलं म्हणजे गावात आल्यासारखं फील पण होतं आहे, थोडीफार एक्सरसाइज पण होते रस्त्यावरून. म्हणजे बोलतात ना की जर आलो आहे तर चालत जायची पण मजा एक वेगळीच आहे. सो चलो पुढे जाऊया. सो आता आपण पोचलो आहोत माथेरान मार्केटजवळ. जर तुम्ही राईट साईडला बघितला तिकडे, तर हे सगळं इथून माथेरान मार्केट चालू होतं. हे पुढपर्यंत एकदम जिथे आपण रात्री येऊ. आणि हे लेफ्ट साईडला आहेत ना, हे सगळे लॉन्ज आहेत. जर तुम्हाला इकडे स्टे करायचं असेल, राहायचं असेल, कमी बजेटमध्ये राहायचं असेल म्हणजे 1000 ते 1200 रुपयापर्यंत, तर तुम्ही इकडे लॉन्जमध्ये येऊ शकता राहायला. म्हणजे इथे लॉन्ज बुक करू शकता. आणि जर तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर राईट साईडला येतं ना, मोठमोठे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, तिकडेसुद्धा तुम्ही रूम बुक करू शकता. मी ऑनलाईन रिसॉर्ट बुक केलं आहे वेस्ट एंड म्हणून. आपल्याला पुढे जावं लागेल खूप, म्हणजे इथून 10 ते 15 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. बाजूलाच आता मोठं मार्केट आहे. जमलं तर मी तुम्हाला दाखवीन, अदरवाईज मी रात्री तर मार्केटमध्ये येणारच आहे. सो तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. सो आता मी फटाफट हॉटेलमध्ये चेक इन करतो. मी ऑनलाईनच रिसॉर्ट बुक केलेला, वेस्ट एंड रिसॉर्ट. आता मी जस्ट एंटर करीन, फटाफट जातो, चेक इन करतो, फ्रेशअप होतो आणि परत तुम्हाला भेटतो. T2 थँक्यू. जाम भूक लागली. ॲक्च्युली आता लंचची वेळ झाली आणि मी सकाळी 8 वाजता निघालो आहे. इथे आल्यावर सुद्धा मी काही खाल्लं नाही, रस्त्यात सुद्धा कुठेच थांबलो नाही आणि काहीच खाल्लं नाही. सो आता म्हणजे भूकच नाही लागली सकाळी ॲक्च्युली. तर आता जाम भूक लागली आहे, पहिल्या काहीतरी खाऊन घेऊया. सो चलो फटाफट जाऊया, बघूया इथे रेस्टॉरंटमध्ये काय आहे. पनीर कोल्हापुरी 5 रोटी. सो आता आलं आहे आपलं पनीर कोल्हापुरी. जाम भारी वाटतंय, भूक लागली आहे. आता टेस्ट कशी असेल काय असेल आपल्याला काय मतलब नाही, फक्त तर भूक भागवायची.
सो जेव्हा दुपारी जेवलो ते जेवण सगळं अंगावर आलं म्हणून 1 तास मी आता रेस्ट घेतली. ॲक्च्युली झालं असं की जेव्हा ना सकाळी जेव्हा बाहेर लवकर जायचं असेल ना तर रात्रभर झोपच येत नाही आणि मग नंतरही अशी कंडिशन येते की दुपारी जर आलो ना म्हणजे कुठे पोचल्यावर वेणीवर मग झोपायला लागते. सो आता मी 1 तास रेस्ट घेतलं आहे. सो आता आपण बाहेर पडूया आणि बघूया पॉईंट जे आहेत ते एक्सप्लोअर करूया. मला वाटतं आता थंडीचे दिवस आहेत तर इथे काळोख लवकर व्हायचे चान्सेस आहेत. सो काळोख व्हायच्या आधी जितके आपण पॉईंट एक्सप्लोअर करू शकतो तितके करूया आणि फटाफट बाहेर पडूया. चला. आपल्याला ना थोडा आता आळस झटकायचा आहे, थोडासा जोश आणायचा आहे आता. सो चहा पिणं खूप जरुरी आहे. सो पहिले आता आपण जाऊया 1 कप चहा पिऊया, थोडी एनर्जी घेऊया, जोशमध्ये येऊया आणि मग आपल्या पॉईंट्सवर जाऊया. चलो फटाफट 1 कप चाय पिते. चहासाठी आमची हंट अजून चालू आहे, म्हणजे अजून आम्हाला एक पण टपरी नाही मिळाली आहे. पण चालतोय. हा रोड तुम्हाला दाखवतो मी, एकदम सुमसाम आहे. म्हणजे कोणच नाही इकडे, ना एखादा टुरिस्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली माथेरानला टुरिस्ट भरपूर आले आहेत, बट रोडवर आता कोण दिसत नाही. मला वाटतं सगळे अजून पण रिसॉर्टमध्येच बसून असतील. तरी 5 वाजत आलेत आणि 6-6:30 वाजता इथे काळोख पडतो. तर काळोख पडायच्या आधी आपल्याला 2-3 स्पॉट तरी बघायचे आहेत आणि परत रिसॉर्टवर यायचं आहे. आपण उद्या पण इथेच थांबणार आहोत. सो उरलेले थोडेफार जे स्पॉट असतील ते आपण उद्या करू. कसं वाटतंय आपण रोडवर या? मस्त, एकदम गावात आल्यासारखं वाटतंय. लाल माती, शांत आहे, एकदम शांत आहे. शेणाचा वास, लाल माती. बट एक आश्चर्य आहे, असं कोणच नाही. असतील मे बी पॉईंट्सवर असतील तिकडे. बघूया. बट सगळ्यात पहिले चहा आणि मग पॉईंट. भरपूर वेळाने कोणतरी दिसलं, 2 घोडे. फायनली आपल्याला एक चहाचा स्टॉल दिसला आहे. बट बघून मला वाटत नाही तिकडे कोण आहे. मला तो पूर्ण असा खालीच दिसतो आहे. सो बघूया. आणि अनफॉर्च्युनेटली बंद आहे. जिथे मी तुम्हाला आता ते चहाचं बंद शॉप दाखवलेलं ना, बरोबर त्याच्याच बाजूला मधू हाऊस म्हणून एक रिसॉर्ट आहे. म्हणजे खूप जुना रिसॉर्ट आहे आणि मी ना हा तो रिसॉर्ट आहे मधू हाऊस. फॉरेस्ट लेक समथिंग काहीतरी आहे आणि खूप ह्यूज आहे रिसॉर्ट, खूप जुना रिसॉर्ट आहे. आणि ना मी ना ह्याच्याबद्दल असं ऐकलेलं आहे की हा हॉन्टेड आहे. म्हणजे इकडचे लोक पण बोलतात असं. आणि मी एका व्हिडिओत पण बघितलेलं माथेरानच्याच, तो कोणाचा व्हिडिओ आहे ते ॲक्च्युली मला माहीत नाही, पण मी त्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्यांनी कंप्लीट ह्या मधू हाऊसवर व्हिडिओ केलेला आहे की हा हॉन्टेड आहे म्हणून. म्हणजे बघू शकता तुम्ही पूर्ण प्रॉपर्टी बंद आहे. सगळे त्यांचे फर्निचर किंवा जे तुम्हाला काय जे स्टॅच्यू वगैरे दिसत आहेत सगळे तसेच बाहेर आहेत. ते बघ तिकडे बघ, सगळं तसंच बाहेर आहे. चर्चची बेल वाजल्यावर अजून हॉन्टेड. इव्हन टेबल्स वगैरे हे बघ. म्हणजे तरी पण एक विचार करायची, गोष्ट आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी कोण खाली कशाला ठेवेल ना? आणि असं पण नाही पूर्णच खाली आहे, कोणच नाही. गेट पण तुम्ही बघितलं असेल त्याचा गेट पण लॉक होता.
इव्हन ते बघ. आतमध्ये जे फर्निचर रूम्स आहे ना, फर्निचर वगैरे ते पण असं झाकलेलं आहे. झाकून वगैरे ठेवलेलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला कॅमेरामधून किती दिसेल किती नाही दिसेल माहिती नाही. आत जायचं दिसतंय. आणि आत जायची इच्छा असेल तरी म्हणजे बोलतात ना की Risky. मनात थोडी भीती येतेच. आता किती खरं आहे किती खोटं हे आता आपल्याला पण नाही माहिती. पण मी एक गोष्ट ही पण ऐकली आहे की राज मूवीची शूटिंग पण आहे ना इकडेच कुठेतरी आसपास झाली आहे. राज मूवी आहे, परत MMS रागिनी MMS आहे. हां. या बहुतेक मूवीजची शूटिंग आहे ना इकडेच कुठेतरी झालेली आहे. तो माणूस बघ ना, आई शपथ. सर कॅमेरा जस्ट टर्न केला, माझा बोट दिसतोय बघ तिकडे. हा बघ दिसला, ती मूर्ती आहे यार. एकदम डेंजर वाटलं एकदम. झूम होईल ते दिसतंय याच्यात. अजून जुनं होतं लास्ट दिसतं मी सर्कल म्हणजे करते काचेच्या ऍक्च्युली बंगलोच्या हां, आतमध्ये बंगलोच्या आतमध्ये. बंगलोच्या आतमध्ये स्टॅच्यू येतो ऍक्च्युली. पण तो डेंजर वाटतो असा. डेंजरच वाटतं होय. झाडाच्या असा मी आता बघ समज तो आता ना, हल्ला हा तर बघ, काय होईल. कॅमेरा मी असा समजतं टर्न हल्ला. करते आणि माणूस तर समोर असा हल्ला तर काय होईल. पण काय माहिती नाही या गोष्टी किती खऱ्या असतील किंवा खोट्या असतील. बट आपल्यापेक्षा जास्त माहिती तर या गावातल्यांना नक्कीच आहे, कारण की ते पहिलेपासून इथे राहत आलेत. जर ते बोलत असतील तर कदाचित असेल, बट तरी पण आपल्याला नाही माहिती. मानो तो सब है, ना मानो तो कुछ भी नाही. इकडे येताना ना पायात आहे ना शूज घालून या, कारण हा रस्ता खूप दगडांचा आहे. बघा चप्पल घालून आली, पायावर दगड मारून घेतला, आता लंगडत चालते. ॲक्च्युली मला वाटलेलं की पाणी नसेल, बट समोर आलो तर एकदम शॉकिंग आहे. म्हणजे पाणी खूपच आहे. मस्त. मस्त म्हणजे भारी आहे. येत होतो रोडवरून तेव्हा तुम्हाला दाखवलं रोड किती सुनसाम होता, कोण नव्हतं. मला पण असं वाटलं की इकडे कोण आहे पण की नाही आहे, म्हणजे जे टुरिस्ट आले आहेत ते रिसॉर्टमधून बाहेर पडले आहेत की नाही आहेत. मला वाटलं आम्ही दोघे तिकडे चालतोय कोण असेल नसेल. पण जेव्हा इथे पॉईंटवर आलो ना या लेकच्या जवळ, तेव्हा बघून मी पण एकदम शॉक झालो की अचानक एवढी क्राऊड आला कुठून करून. तुम्ही पण बघा किती गर्दी आहे. असं वाटतंय माथेरानला आलो आहे करून. तर फायनली एक गुड न्यूज आहे. इतक्या वेळानंतर चालून आपल्याला एक टी स्टॉल मिळालं आहे, कदम टी स्टॉल. तर चलो फटाफट जाऊया आणि चहाची मजा घेऊया. खूप तरसवलं या चहाने. हां दादा दोन मी काय बोलतो आजी, हे पाणी प्यायल्यासाठी पण वापरतात हॉटेलसाठी वगैरे, म्हणजे फिल्टर करून. हो. आता ना इकडे त्यांना विचारलं, म्हणजे आता त्याच्याशी बोलत होतो ना, म्हणजे इकडे चालता तिकडचा गावातलाच आहे, ओळखीचा झाला. हे ओळख व्हायला काय आपल्याला जास्त वेळ लागत ना असं. पण तर त्याने सांगितलं की हे जे पाणी आहे लेकमधलं ना, पूर्ण माथेरानमध्ये हे पाणी पिण्यासाठी वापरतात. म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, रिसॉर्टमध्ये सगळं पाणी इथून जातं फिल्टर होऊन. खाली त्याचे फिल्ट्रेशनचा प्लांट आहे, लय भारी आहे. हां, त्याच्यासाठीच इथे बोटिंग वगैरे अलाव नाही करत. बरं आहे. आता ह्याच्यानंतर हा समोर जो जातो हा लॉर्ड पॉईंट आहे, म्हणजे ह्याला सनसेट पॉईंट पण बोलतात. म्हणजे इकडे आपल्याला चांगला सनसेट बघायला मिळू शकतो. त्याच्याशी बोलता ना मी त्याला त्या मधू हाऊस, म्हणजे आता मी तुम्हाला ज्या आधी दाखवलं ना त्या बंगलोबद्दल, जो हॉन्टेड बंगलो आहे, जे काही लोक बोलत होते की हा हॉन्टेड आहे वगैरे. हां, तर त्याच्याशी मी बोललो, त्याला विचारलं की हे खरं आहे काय. तर त्याने मला सांगितलं की असं काही नाही, हे फक्त अफवा आहे. म्हणजे हे ॲक्च्युली जागा आहे ना ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे. आणि कोण बोलतं की म्हणजे ही जागा जॅकी श्रॉफची आहे.
बट ॲक्च्युली त्याने सांगितलं की जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे म्हणून ती बंद आहे. सो हॉन्टेड वगैरे असं काही नाही आहे. नसेल त्यांनी सांगितलं तर नसेल, ते आपण बोलू शकत नाही काही. सो फायनली आपल्याला कडक चहा मिळाला आहे आणि आता आपण काय बोलतो भुरक्या मारूया. बाजूला बघा हातात चहा आहे, तो पण मसालेदार, आणि तिकडे बघा काय व्ह्यू आहे, जन्नत. आता आपण जात होतो लॉर्ड पॉईंटवर, बट प्रॉब्लेम असा झाला आहे की त्या पॉईंटवरूनच एक आहे ना टुरिस्ट परत येत होते, तर त्यांनी सांगितलं की पुढे मधमाशांचं एक पोळं आहे ना ते फुटलं आहे, सो ते कधी पण अंगावर येऊ शकतं. सो आता मी विचार करतो आहे तिकडे जाऊ की नको जाऊ, बट तिकडे नाही गेलो ना तर सनसेट मिस करू. सो बघू, मला थोडं डायसी वाटतं आहे जायचं, पण मनात असा पण विचार येतो आहे की डर से मत डरो, डर के आगे बढ़ो, डर के आगे जीत है, दादर के आगे सीट आहे. बट ठीक आहे, आम्हाला सीट नको आहे, जास्त रिस्क आपण पण घेत नाही. आपण ट्राय करूया दुसऱ्या पॉईंटवर जायचं आणि तिथून सनसेट कॅप्चर करायचा. पण ठरवलं आहे की लॉर्ड पॉईंटला जायचं आणि सनसेट जर बघायला मिळाला तर बघायचा करून. थोडंफार रिस्क घ्यावं लागेल, बट रिस्क है तो इश्क है. काय रिस्क है तो इश्क है. इश्क है, इश्क 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 एकच. हम आ गए हैं ये लॉर्ड पॉइंट पे, बट एक दिक्कत है, सनसेट का नामो निशान है ही नहीं. बट यहाँ से जो व्यू है ना भाई साहब, एकदम अल्टीमेट, एक आप नंबर. एक फोटो खींचो ना मेरा, उसके बाद रायना का. सनसेट तर काय आपल्याला बघायला मिळाला नाही आहे. मला डाऊट होता, सगळीकडे असा फॉगच आहे, कारण की आता संध्याकाळ होत आली, म्हणजे काळोख पडायची वेळ झाली. थंडी पण ॲक्च्युली आता वाढत जाईल. सो काळोख पडायच्या आधी आपण रिसॉर्टवर जाऊया आता परत, आणि थोडा रेस्ट घेऊन परत आपण मार्केटमध्ये येऊया. बघूया आपल्याला काय शॉपिंग करता येते का तिकडे. सो चलो पटापट निघूया. ॲक्च्युली आता सगळे टुरिस्ट पण परत जायला निघाले आहे ना. लॉर्ड पॉईंटवरून आम्ही निघालो घरी यायला, घरी म्हणजे सॉरी रिसॉर्टमध्ये यायला. जस्ट 5 मिनटं झाली असतील, फक्त 5 मिनटं, आणि तुम्ही डिफरन्स बघा, पूर्ण काळोख झालं आहे. 6:15 वाजता एवढा काळोख आहे इकडे. हे बघा, मला व्हिडिओसाठी पण मोबाईलचं फ्लॅशलाईट चालू करायला लागली आहे. हे बघा, रस्ता तरी बरोबर आहे ना. लाईट दे. ॲक्च्युली आता इथून रस्ता पण समजत नाही, कन्फ्युजिंग आहे थोडं, आणि थोडे टुरिस्ट पुढे निघून गेले आहेत, काहीच टुरिस्ट मागे आहेत. आमच्याबरोबर आता कोणच नाही ॲक्च्युली. रस्त्यावर तर आम्ही दोघेच आहे परत. फक्त हा रस्ता बरोबर असू दे. फटाफट आता इथून बाहेर पडूया. तुला वाटतं हा रस्त्याने आपण आलेलो? मला पण थोडा डाऊट वाटतो ॲक्च्युली, कारण की भरपूर जण मागून राईट मारून गेलेत. मला असं वाटतं आहे रस्ता चुकलो आहे.